हॅलो हॅलो पुढील सामन्याला सुरुवात होत आहे. तसेच जीएफसीसी भांडूप विरुद्ध फाल्गुन फायटर्स. आणि पहिल्या चेंडूमध्ये मारलेला षटकार. हॅलो 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 जीएफसीसी 11 यांनी प्रथम प्रसाद यांच्या बॅटून आलेला पहिला चेंडू पहिला षटकार. टॉस कोण जिंकले? निलेश बॉलरचं नावच नाही माहित. फाल्गुन फायटर्स यांनी आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. बॉलरचं नाव एक्स आहे, ट्रिपल एक्स ठेवले मी. बॉलरचं नाव सांगायचं. सुंदर आहे का? सुंदर. दिला षटकार चांगला सुंदरला. बंद करत जा. ज्येष्ठ नागरिक माननीय श्री चिकणे साहेब यांचे आभार. आमचं सपोर्ट सिस्टम राहुल होडकरचं सपोर्ट सिस्टम टाका. राहुल होडकरचा सपोर्ट सिस्टम बोल की. बॉल दे रे नवीन बॉल दे. ए डाके बॉल दे की. हॅलो 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 आवाज वाढवतो. हॅलो 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 बघ आता हॅलो 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 कमी येतोय. वाढवतो बघ आता. हॅलो 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 बस झाला. एक्झाम आहे कमीच असू दे. हॅलो जीएफसीसी भांडूप विरुद्ध फाल्गुन फायटर्स दुसरा सामना. तसेच पहिल्याच चेंडू षटकार मारलेला आहे प्रसादने. दुसरा चेंडू फेकत आहे सुंदर टू प्रसाद. आणि बघूया. आणि दुसऱ्या चेंडूवरती लावलेला दुसरा षटकार. प्रसाद यांच्या बॅटीतून खणखणीत असा षटकार आलेला आहे. सुंदर याच्या दुसऱ्या चेंडूवरती प्रसाद यांनी असा खणखणीत असा षटकार मारलेला आहे. धावसंख्या पोहोचली आहे 12च्या घरात. 2 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली आहे 12. कोण आहे बॉल द्यायला आपल्याला तिथे आहे का? पहिला चेंडू आलाय ना नवीन गेला. तिसरा चेंडू टाकत आहे सुंदर टू प्रसाद. आणि तिसरा चेंडूवर बघूया काय करतोय. षटकाचा हॅट्रिक अशी मिस झालेली आहे. आणि सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. सुंदर याने डॉट या स्वरूपात जात आहे. 3 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली आहे 12च्या घरात. सुंदर असा चेंडू टोललेला आहे आणि जात आहे हा सीमारेषापार 4 धावा. 4 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली आहे 16च्या घरात. सुंदर असे षटकेबाज करत आहे प्रसाद. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळत आहे प्रसाद. चौथा चेंडू घेत आहे सुंदर टू प्रसाद. बघूया काय करतो या चेंडूवरती. आणि हा सुंदर असा टोललेला आहे घोषित या क्षेत्र. 1 धाव मिळते. 5 चेंडू धावसंख्या पोहोचली आहे 17 या घरात. वैयक्तिक प्रसाद यांची खेळ झालेले 17 धावा. लवकरात चेंडू बघायचं. कमिटीने लवकरात चेंडू द्यायचा आहे. शेवटचा चेंडू बघूया काय करतो प्रसादने चेंडू मारलेला आहे आणि जात आहे षटकार. सुंदर अशी खेळत आहे प्रसाद. धावसंख्या पोहोचली आहे 22. वैयक्तिक 22
23 या घरात. धावसंख्या झाली आहे 23. वैयक्तिक 23 या धावसंख्या खेळत आहे प्रसाद. एका षटकानंतर झालेली आहे. धावसंख्या पोचली आहे 23 या घरात. प्रसाद यांची चांगली खेळी. आता जो बॅट्समन आहे प्रथमेश. बॉलरचं नाव काय? सँडी. हे बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव विचार. 12वा प्लेअर बागून मकरन ना. काय नाव? तुला माहिती आहे का ते? राहू दे. तिच्याचं नाव आहे ते? किरण. किरण आहे का? दुसरा षटक घेऊन येत आहे तो किरण. आणि स्ट्राईक वरती आहे तो प्रथमेश. बघूया काय करतो प्रथमेश. प्रसाद याची चांगली खेळी. पहिल्या षटकात त्याने 23 या धावसंख्येवरती पोहोचवला आहे संघ. किरण टू प्रथमेश. आणि हा सुंदर असा लावलेला चेंडू. बघूया काय करतो. झेल खाली आणि आज झेल बाद. किरणने पहिल्याच चेंडूवरती मिळवला आहे विकेट. आणि प्रथमेशची चांगला असा षटका होता पण हे नाव काय? किरण. किरण नाही रे. फिल्डर पकडणार कोण होतं रे? हे मित्र कॅच पकडणार कोण? त्याला नाही माहिती. नाव माहित नाही ना. तू अरे 12वा प्लेअर खपला का? त्याच्याकडे प्लेअर नाही तर आमचे कॅच कोणी पकडला? किरण याने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवलेला आहे. आणि दुसरा चेंडू टाकत आहे. काय ना? मांड्या. मांट्या. बॅट्समन आहे मांट्या. मांट्या टू किरण. बघूया किरण दुसऱ्या चेंडूत काय करत आहे. आणि हा चेंडू जात आहे एक्स्ट्रा वाईट धाव. धाव संख्येत भर होत आहे. धावसंख्या पोचली आहे 24 या घरात. एक चेंडू 24 धावा. आणि बघूया काय करत आहे मांट्या. मांट्या. आणि हा डॉट असा चेंडू. धाव संख्या स्थिर. 2 चेंडू नंतर 24 धाव संख्या. बघूया मांट्या तिसऱ्या चेंडूत काय करतोय. आणि चेंडू धाव अतिरिक्त धाव वाईट असा चेंडू. धाव संख्येत वाढ. 2 चेंडू नंतर धाव संख्या पोहोचली आहे 25 या घरात. वाईट. छान असा चेंडू टाकलेला आहे. निरंतर धाव. 3 चेंडू नंतर धाव संख्या पोहोचले 25 च्या घरात. शानदार असा टोललेला चेंडू. बघूया काय चेंडू. चेंडू जात आहे सीमारेषा पार 4 धावा. धाव संख्या पोचली आहे ती 29 च्या घरात. मांट्याच्या बॅटून हा खणखणीत असा चौकार. किरण 5 वाजता चेंडू टाकलेला आहे. आणि बघूया काय आहे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव वरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू नंतर धाव संख्या पोहोचली आहे 30 या घरात. 5 शेवटचा चेंडू घेत आहे. आणि शेवटच्या चेंडूत बघू काय होतं. शेवटच्या खणखणीत असा षटकार आलेला आहे 6 धावा. प्रसाद याच्या बॅट्समन खणखणीत असा षटकार आलेला आहे
6 धावाच्या धावसंख्या पोहोचली आहे ती 36 या आकड्यामध्ये. मस्त मारलाय ना खणखणी सरळ. प्रसाद हा वैयक्तिक किती धावले? 23. 29. बॉल द्या. प्रसाद हा वैयक्तिक 29 धावसंख्येवरती खेळत आहे. कुठे आहे बॉल? जुना. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? श्याम सुंदर. काय तू मागे नाव टाकायला लागलाय रे? हॅलो. ए बॉल आणे कोण केलाय का बघ. आतिश तिसरे षटक घेऊन येत आहे. आतिश 2 म्हणत्या. बघूया काय करतोय. हॅलो. मस्त असा चेंडू टाकलेला आहे. आतिशने पहिल्याच चेंडूमध्ये 1 धाव अशी काढण्यात यशस्वी झाले आहेत. म्हणत्याच्या बॅटून 1 अशी धाव. आता सेकंड चेंडूसाठी प्रसाद परत सज्ज झालेले आहेत. बघूया काय करतो प्रसाद. 2 आतिश आणि सुंदर असा चेंडू टाकण्यात आलाय. निरंतर धाव. 2 चेंडूवर धावसंख्या पोहोचली आहे ती 37च्या घरात. हे का थाली देतात. सिंपल आहे ना. एक मेंदू वडा दे रे. एक दिला तिला फक्त. लावून बघा. गरम आहे गरम. लावून बघा. मेंदू वडा दे मला. इडली नको. इडली नको मेंदू वडा. सांबार दे सांबार. तू त्याला दे ना तिथे. मला फक्त मेंदू वडा देते. तिसरा बॉल. हॅलो. आणि हा सुंदर असा षटकार टाकण्यात आहे. प्रसादच्या बॅटने सुंदर असा षटकार. धावसंख्या पोहोचली आहे ती 43च्या घरात. 3 चेंडूनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 43च्या घरात. 3 चेंडू. बॉसच्या बरोबर राहून आम्ही भाऊ पण बॉस सारखं झालं. हे वडा दे ना बाबा. चौथा चेंडू घेत आहे किरण. आतिश अतिरिक्त 1 धाव वाईटच्या स्वरूपात. नो बॉल आहे आणि फ्री हिट आहे. पुढील चेंडूत फ्री हिट असणार आहे. हॅलो. बघूया काय करतो प्रसाद. आणि हा सुंदर असा चेंडू. निरंतर धाव फ्री हिटला. हॅलो. येतो की आवाज? पुढील चेंडू घेऊन येत आहे आतिश 2 प्रसाद. बघूया काय करतो प्रसाद. आणि हा सुंदर असा टोललेला षटकार. धावसंख्या पोहोचली 50 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 50 धावा. 3 षटक. 6 नंतर येऊ काय वाईड आहे का? वाईड आहे वाईड. नो बॉल नो बॉल. थोडा असा हा खाली ठेवा बिंदर. नो बॉल नो बॉल. हा हा खाली. वर चौथा धर. बॉल नो बॉल होता. नो बॉल आणि त्याच्यानंतर 0. नो बॉलचा प्लेटचा काहीच नाही केलं. ते बघू. मराठे. प्लेटला काहीच नाही केलं. प्लेट घे. त्याच्यानंतर झालं ना. मेंदू वडा आणि इडली घे. 2 इडली टाकून 3 50 टोटल. बरोबर आहे.
70 मारायला वाटतं. एक ओव्हर बाकी आहे ना अजून. मारतो वाटतं 70. पाणी वरून दिलं. परत नो बॉल द्यायची लागते. हॅलो हॅलो चेंडू बघायचं भेटला का बॉल बॉल भेटला हॅलो बॉलरचं नाव काय? आतिश आतिश नाही बॉलर आतिश परत आला. आतिश आता झाला ना. किती 5 बॉल आहे. शेवटचा चेंडू बघूया प्रसाद आणि हा सुंदर असा परत एकदा षटकार धाव संख्या पोचली आहे ती 56च्या घरात चांगली अशी खेळी करत आहे प्रसाद सात गुणा 42 और 5 हां 47 50 हे हाफ सेंचुरीला चान्सेस आहे. हे हाफ सेंचुरीला चान्सेस आहे प्रसादला. आता म्हणते आला. प्रसाद हा वैयक्तिक 47 धावावरती खेळत आहे आणि 43 धावावरती खेळत आहे. बॉलरचं नाव सांगा बॉलरचं नाव नया बॉल है किसे दू क्या उठवला पाहिजे अंगाकडून नको 56 रन. मेंदुडा दिला 20 रन मारले ते या ओव्हरला. मोबाईल पण गेलो ना. मी उलटा गेला गेला ओव्हरला 20 रन मारले ते आतिशला. बॉलरचं नाव काय? अरे बॉलरचं नाव सांग. सँडी आला सँडी बॉलर बॉलर सँडी. आणि शेवटी षटक घेऊन येत आहे तो सँडी आणि फर्स्ट पहिल्याच चेंडूवरती मेंटे यांनी सुंदर असा चौकार मारलेला आहे. धाव संख्या पोचली आहे ती 60 या घरात. सँडी हा दुसरा चेंडू घेऊन येत आहे. सँडी टू मेंटी दुसऱ्या चेंडूमध्ये असा सुंदर असा तोललेला चेंडू आणि चेंडू जात आहे सीमारेषा पार. लगातार 2 चौकार असे मेंटी यांच्या बॅटिंग मध्ये येते. धाव संख्या पोचली आहे ती 64 या घरात. धाव संख्या पोचली आहे 64 या घरात आणि सँडी टू मेंटी आणि तिसऱ्या चेंडूवरती बघू काय करतो मेंटी आणि हा सुंदर असा टोललेला षटकार मेंटीच्या बॅटमधून आलेला हा सुंदर असा षटकार. धाव संख्या पोचली आहे 70 या घरात. 3 चेंडू नंतर धाव संख्या पोचली आहे
70. शेवटच्या षटकामध्ये मेंटी हा सुंदर अशी खेळी करत आहे आणि हा सुंदर असा मारलेला चेंडू बघूया काय करतो प्लेन आणि हा झेलबाद. मेंटी झालाय झेलबाद. 4 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली 70. येऊ तरी दे. 4 चेंडू नंतर धावसंख्या ही 70 या घरात पोहोचली आहे. सुंदर अशी खेळी करत आहे GFC भांडूप. ये मांड्या नाम क्या नाम क्या थांब रे बॅट्समनचं नाव काय? अरे सुनाई नहीं रोशन आता बॅट्समन आलाय त्याचं नाव आहे रोशन. रोशन टू सँडी. 2 चेंडूवरती काय करतो बघूया आपण. रोशन धाव संख्या पोहोचली आहे ती 70 या घरात आणि हा चेंडू टाकत आहे सँडी टू. नाही हो का येत हे वाईट पडलं रे बाबा. आणि हा अतिरिक्त धाव संख्यामध्ये वर धाव संख्या झाली आहे 71. बॅट्समनचा 2 विकेट पडली ती. मेंदूवडा दे. परत विकेट. आणि हा सुंदरसा झेलबाद झालेला आहे रोशन. बघूया शेवटच्या चेंडूवरती कोण येते. सँडी याची चांगली अशी गोलंदाजी. धाव संख्या आहे ती 71. 71 धाव संख्या. किती विकेट 3 विकेट झाले ना रे. पाणी घेऊन जा. पंखाय वर बघ नीट. लांब राहा पंख्या बघ. आणि धाव संख्या पोहोचली आहे 71च्या घरात आणि बॅट्समन येत आहे संकेत. संकेत टू सँडी. शेवटच्या चेंडूवरती बघू काय करतो संकेत. सँडी टू संकेत. प्रसाद हा वैयक्तिक 47 धावावरती खेळत आहे. आणि बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करतो संकेत आणि हा सुंदर असा चेंडू टाकण्यात येते डॉट बॉल. धाव संख्या 71. 72 ला विन असेल समोरच्या संघाला. फाल्गन फायटर्स 72 रन ट्विन. कंपल्सरी चेस आहे.
हॅलो. हॅलो. क्षेत्र रक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. चालू असलेला सामना GFFC भांडूप विरुद्ध फाल्कन फायटर्स दिवा. असं सांगा ना, फाल्कन फायटर्स दिवा. हलकन फाल्कन झालं का? स्ट्राईकला आलाय तो. काय नाव आहे त्याचं? देख बॉय बॅटर कोण कोण आहे बॅटर? काय कोणाची टीम आहे ती? भांडूपची आहे ना खेळायला? चालू असलेला सामना GFCC भांडूप विरुद्ध फाल्कन फायटर्स दिवा. बॉलरचं नाव वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिला असं गोलंदाजीसाठी येतो तो लखन. कोणासाठी पहिला चेंडू लखन याचा. पाहूया पॉवर प्ले मध्ये फाल्कन फायटर्स दिवा किती धावा जमवत आहेत. आणि हा पहिला चेंडू अतिरिक्त अशी धाव. डिक्लेअर 1 धाव 2 धावा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि अतिरिक्त असे 2 धावा झालेल्या आहेत. 0 चेंडू 2 धावा. फाल्कन फायटर दिवा संघाला जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजीमध्ये थोडासा विस्कटतोय तो लखन. आणि वाईट चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. एकही चेंडू झालेला नाही आहे षटकातला. आणि 3 धावा मिळवलेल्या आहेत त्या फाल्कन फायटर संघाने. आणि हा उत्कृष्ट असा फटका आणि धावचीत झालेला आहे तो किरण. आणि पहिला झटका बसतोय तो फाल्कन फायटर संघाला. 1 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. फलंदाजीसाठी आलाय तो आता सँडी. 1 चेंडू 3 धावा. अजून 69 धावांची आवश्यकता फाल्कन फायटर्स दिवा संघाला. पाहूया डावखुरा फलंदाज संतोष उर्फ सँडी काय करतो आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट असा फटका फटकावलेला आहे. आणि हा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होते 4. अजूनही 68 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयक नवी मुंबई विनय राजू देशमुख यांचा सत्कार करतील राकेश दास यांनी स्टेजवरती यायचे.
2 चेंडू आणि 4 हॅलो. धावा झालेल्या आहेत फाल्कन फायटर संघाच्या. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक लखन याचं उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. आणि उत्कृष्ट असा फटका पॉवर प्ले मध्ये आणि अखनकने संतोष सँडी यांच्या बॅटमधून निघालेला अखनकने तसा चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 8. तीन चेंडू 8 धावा झालेल्या आहेत फाल्कन फायटर दिवा या संघाच्या. आणि सँडीसाठी पुढचा आणि हा धावची झालेला आहे तो सँडी. दोन्ही फलंदाजामध्ये थोडीशी आणि आता नवीन फलंदाज फाल्कन फायटर संघाचा चार चेंडू 8 धावा. आणि आता फाल्कन फायटर संघाकडून येतोय तो भावेश. चालू असलेला सामना JFCC भांडूप विरुद्ध फाल्कन फायटर दिवा. वैयक्तिक आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय तो लखन. प्रथम सामोरा जातोय तो भावेश लखन याला आणि उत्कृष्ट असा फटका, परंतु फटका काय त्याच्या बॅट मध्ये बसला आणि पहिल्या चेंडूवर झेलबाद झालेला आहे तो भावेश. रेषांची लाईन लावतात तशी लाईन लावलेली आहे या लोक फाल्कन या संघाने. 5 चेंडू 8 धावा. 3 गडी बाद केलेले आहेत ते लखन याने. शेवटचा चेंडू आणि निर्धार चेंडू निर्धार चेंडू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 8. 18 चेंडू 64 धावांची आवश्यकता. 3 गडी बाद 8 धावा. 18 चेंडू 64 धावांची गरज. प्रत्येक षटकात 4 तरी षटकार खेचावे लागणार. नवीन बॅट्समॅन कुठे आला? विकेट थोडी गेली. बॉलरचं नाव काय? आर्यन. नाम बता बॉलर का. आर्यन. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो आर्यन आणि उत्कृष्ट असा फटका मारला. पहिला चेंडू होते खनखन एक षटकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 14. 3 गडी बाद 14. तीन गडी बाद 14. पहिला चेंडू होते आर्यन याच्या खनखनीचा षटकार खेचलेला आहे.
आणि उत्कृष्ट असा दुसरा फटका मारलेला आहे, परंतु जेल बाद झालेला आहे तो कुणाल. 4 गडी बाद झालेले आहेत 14 या धावसंख्येवरती फाल्कन फायटर दिवा संघाचे. आणि आता बॅटिंग साठी येतोय तो राया. दुसरा षटक चालू आहे. 14 धावा 4 गडी बाद. आणि एक 2 धावा या चेंडूत 2 धावा आलेल्या धावसंख्या वाढते. धाव संख्या होते 16 रायाकडून. आर्यनेचा पुढचा चेंडू रायासाठी आणि हा शॉर्ट बॉल लागलेला आणि हा झेल बाद झालेला आहे राया. 5 गडी बाद 16 धावसंख्या. पुढचा फलंदाज अमर. आणि उत्कृष्ट असा फटका अमरच्या चेंडूतून निघालेला आहे आणि हा षटकार खणखणीत असा षटकार. अमर याच्या बॅटीतून निघालेला हा पहिला चेंडू होती पहिला षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. दुसऱ्या चेटकीतून चेंडू काही चेंडू शिल्लक. यानंतर होणारा सामना तेज 11 आणि या संघातून जो संघ जिंकेल त्यांची होणारी मॅच. आणि हा ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीत धावसंख्या होते 22. बारा चेंडू 40 धावांची गरज. 50 धावांची गरज. प्रत्येक षटकात त्यांना 4 षटकार लावावे लागतील. 12 चेंडू 50 धावांची गरज. पाहूया फाल्कन संघाचा फलंदाज काय करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक असं पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो तो सौरव. आणि फटका मारलाय परंतु धावची संधी गमावली आहे ती भांडूप संघाने. 1 या धावा समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली आहे 23. पाहूया अमर आपल्या संघासाठी काय करतोय. आणि अमर याचा पुढचा फटका परंतु झेल बाद होतोय अमर. आणि आता फलंदाजीसाठी येतोय तो अक्षय. 6 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू सौरभ्याचा अक्षयसाठी आणि निर्धार चेंडू. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक.
आणि अक्षय एक धाव मिळवण्यात यश मिळते ते अक्षयाला. धावसंख्या ते 24. सहा गडी बाद 24. 2 चेंडू शिल्लक. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली 25. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. राकेश पण आउट. काय पैसे नाही आता बडे मला खेळू दे इथं. 3 ओव्हर झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 25. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होत आहे 25. 8 गडी बाद 25. पुढील चेंडू उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. तेवढंच सुंदर झेल घेतलेला आहे. बॉलरचं नाव काय? 8 गडी बाद 25. पुढील चेंडू हा डिक्लेअर अशी स्वरूपात एक धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 26. एक रन नाही टाकला. टाकला ना. बॉल किती झाले? 26 रन वर. बॉल किती झाले? 25 होता. 26 बॉल झाले. 2 झाले. 26 झाले. पहिले बॉल आउट झाला. हां. सुंदर असा टोललेला चेंडू पाहूया. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. एकच ना. राहू दे ते हारणार किती गोल झाले. 3 चेंडू 45 धावा आणि उत्कृष्ट असा टोलवलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षण तितकंच सुंदर असा झेल घेतलेला आहे. 2 चेंडू 45 धावा. चेंडू निर्धाव जात आहे. एक चेंडू 45 धावांची गरज. JFCC भांडू या संघाने हा सामना जिंकलेला आहे. सर्व खेळाडूंचे अभिनंदन. पुढील सामना या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहे ते प्रसाद. त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. कुठे असतील प्रसाद? पुढचे दोन्ही संघाचे कप्तान टॉस उडवून घेण्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे.